मुंबई पथकानं बुलढाण्यामध्ये मोठी कारवाई केली आहे। एलपीजी गॅस टँकरमधून अवैधरित्या गॅस काढताना रंगेहात पकडलेला आहे। बुलढाण्यामध्ये एलपीजी गॅसच्या काळा बाजारावर मोठी कारवाई करण्यात आली आहे। 2 एलपीजी टँकर 11 सिलेंडरसह 87 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। बुलढाणा नागरी पुरवठा विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या एलपीजी गॅसच्या काळा बाजारावर अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या मुंबई इथल्या दक्षता पथकानं मोठा घाव घातलेला आहे। मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील खामगाव तालुक्यामध्ये सुदर्शन ढाब्याजवळ इंडियन गॅसचा टँकर अवैधरित्या रिकामा केला जात असताना ही कारवाई करण्यात आलेली आहे। मध्ये साधारणतः जो आहे मुद्देमाल तो 86 लाखाचा आसपासचा आहे आणि साधारणतः इथे एक आरोपी आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। याच्यामधून एक गॅस कॅप्सूल मधून जे टँकर तुमच्या पाठीमागे दिसतोय त्या टँकर मधून छोट्या टँकर मध्ये ते टाकत होते आणि त्याच्यामधून सिलेंडर मध्ये भरून अवैधरित्या ते ब्लॅक मार्केटिंग मध्ये काळ्या बाजारामध्ये विकत होते। साधारणतः याच्यामध्ये टँकर काही सिलेंडर्स 11 सिलेंडर आणि एक इथं शेजारी जो डेड टँकर आहे तो ह्या सर्व इथं असणारा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेतलेला आहे। गैरमार्गाने गॅस काढून तो काही नोझल मार्गे गॅस सिलेंडरमध्ये व्यावसायिक स्वरूपाच्या आणि घरगुती स्वरूपाच्या सिलेंडरमध्ये भरण्यासाठी तो चोरीच्या मार्गाने काढला जात होता। त्याच वेळेस आम्ही इथे धाड टाकून एका आरोपीसह मुद्देमाल पकडलेला आहे। आरोपीचं काय नाव आहे? आरोपीचं नाव आहे रवी बसे म्हणून, ड्रायव्हर आहे ते। मुद्देमाल कितीचा एकूण? मुद्देमाल एकूण अंदाजे 87 लाखापर्यंत मुद्देमाल जप्त केलेला आहे। डेड टँकरमध्ये गॅस अवैधरित्या ट्रान्सफर करताना आणि तो गॅस सिलेंडरमध्ये भरताना आढळून आले आहे। त्या अनुषंगाने मला सूचना प्राप्त होताच मी घटनास्थळी दाखल झालो आहे आणि त्यांनी 87 लाखाचा अंदाजे माल जप्त केलेला आहे व एका आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाले दिलेला आहे। पुढील कारवाई ग्रामीण पोलीस आणि जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय करीत आहे।